पुढारी कस्तुरी क्लबतर्फे महिलांच्या भव्य बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलंय। महिलांच्या भव्य बाईक रॅलीत महिलांचा जोश आणि जल्लोष पाहायला मिळतोय। गुढीपाडव्यानिमित्त आज दैनिक पुढारीनं या उपक्रमाचं आयोजन केलंय। या उपक्रमाचं यंदाचं हे तिसरं वर्ष आहे। कोल्हापूरसह पुणे, सांगली, नगर आणि ठाणे या 5 जिल्ह्यात एकाच वेळी या रॅलीला सुरुवात झाली। पुणे, कोल्हापूर, सांगली, नगर, ठाण्यात या ठिकाणी रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। बाईक रॅली निघालेली आहे। संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी कोल्हापूरहून शेखर पाटील आपल्या सोबत जोडलेत। शेखरकडे मी जाणार आहे। शेखर, खरं तर आपण पाहतोय कोल्हापूरमध्ये प्रचंड असा या रॅलीला उत्साह पाहायला मिळतोय। महिलांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात आहे। काय ताजी अपडेट्स? करण अगदी बरोबर आहे। कोल्हापूरमध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिसाद जो आहे तो यावर्षी महिलांनी दिलेला आहे। त्याचीच दृश्य मी दाखवतो। कोल्हापुरात रॅलीला सुरुवात झालेली आहे आणि कोल्हापुरातल्या प्रमुख मार्गांवरून ही रॅली जी आहे ती सुरू आहे। आपण जर बघितलं तर या सगळ्या महिला ज्या आहेत त्या भगवे फेटे जे आहेत ते परिधान करून या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत। अनेकांनी स्कूटी जे आहे ते घेतल्यात, काहींनी तर बुलेट घेऊन या रॅलीमध्ये सहभागी होताना पाहायला मिळत आहेत। या रॅलीमध्ये प्रामुख्याने यावर्षी पाणी वाचवा ही एक मोठी थीम ठेवण्यात आलेली आहे। पाणी बचतीचा नारा जो आहे तो या सगळ्या महिलांनी खरं तर दिलेला आहे आणि ह्याच उत्साह जो आहे तो आपल्या कोल्हापुरात पाहायला मिळतोय। मोठ्या प्रमाणात महिला ज्या आहेत त्या सहभागी झालेल्या आहेत। कोल्हापुरातल्या दसरा चौक या ठिकाणाहून या रॅलीला सुरुवात झालेली आहे आणि आता प्रमुख मार्गांवरून ही रॅली जी आहे ती सुरू आहे। मोठ्या प्रमाणात महिला आपण जर बघितलं तर दूरपर्यंत या रॅलीचं शेवटचं टोक देखील दिसत नाही। इतक्या मोठ्या प्रमाणात महिलांचा प्रतिसाद जो आहे तो या रॅलीमध्ये पाहायला मिळतोय। हजारोंच्या संख्येने या महिलांनी यावर्षी नाव नोंदणी केली होती रॅलीसाठी आणि त्याचाच उत्साह जो आहे तो आजच्या या रॅलीच्या माध्यमातून पाहायला मिळतोय। एकीकडं भगवा फेटा डोक्यावरती अनेक महिलांच्या आहे आणि पांढरा कुर्ता अशा पद्धतीचा पेहराव करून सगळ्या महिला ज्या आहेत त्या रॅलीमध्ये सहभागी झालेल्या आहेत। तर काही महिला पारंपरिक वेशभूषा ज्यामध्ये नऊवारी साडी आणि डोक्यावरती भगवा फेटा असाच या ठिकाणी पेहराव जो आहे तो सर्वांनी केलेला आणि ही रॅलीची भव्य दिव्य अशी खरं तर सुरुवात झालेली आहे आणि प्रमुख मार्गांवरून आता ही रॅली जी आहे ती जाताना देखील पाहायला मिळते आणि हा उत्साह आपण पाहू शकतो। हा फोटोच या ठिकाणी आपण जर पाहिला तर त्या ठिकाणी अंदाज येईल या रॅलीमध्ये किती मोठ्या प्रमाणात महिलांनी सहभाग जो आहे तो नोंदवलेला आहे। त्यामुळं निश्चितच दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा या रॅलीमध्ये खरं तर महिलांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद खरं तर दिलेला आहे, सहभाग जो आहे तो नोंदवलेला आहे। त्यामुळं दरवर्षीच विविध संदेश जे आहेत ते दिले जातात आणि यावर्षी सुद्धा हाच संदेश जो आहे तो महिलांच्याकडून देण्यात आलेला आहे। मोठ्या प्रमाणात उत्साह वातावरण सकाळपासून होतं आणि कधी एकदा रॅलीला सुरुवात होते अशी महिलांची खरं तर विनंती होती आणि त्यानंतर या रॅलीला सुरुवात झालेली आहे आणि ही रॅली आता कोल्हापुरातल्या सयाजी हॉटेल परिसर या ठिकाणी येऊन पोहोचलेली आहे। आपण जर बघितलं तर मोठा उत्साह सगळा रॅलीमध्ये या सगळ्या महिलांचा पाहायला मिळतोय आणि त्याच उत्साहात ही रॅली पुढं जाताना पाहायला मिळते। कोल्हापुरातल्या दसरा मैदान या ठिकाणी या रॅलीची समाप्ती होणार आहे आणि त्या ठिकाणी काही बक्षीस वितरण कार्यक्रम देखील पार पडणार आहे। दरवर्षीच आपण बघितलं तर गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी मोठा प्रतिसाद जो आहे तो या रॅलीला महिलांनी दिलेला आहे आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावरती आनंद देखील आपण पाहू शकतो। गुढीपाडव्याच्या निमित्तानं पुढारी समूह आणि कस्तुरी क्लब यांच्या माध्यमातून या रॅलीचं आयोजन जे आहे ते केलं जातं आणि दरवर्षीच याला प्रतिसाद जो आहे तो दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळत होता। तिसरं वर्ष आहे आणि या तिसऱ्या वर्षी एकूण 5 जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी ही रॅली जी आहे ती सुरुवात झालेली आहे। 5 जिल्ह्यांमधून अनेक संदेश जे आहे ते देत या सगळ्या महिला ज्या आहेत ते गुढीपाडव्याची निमित्ताने ही रॅली या ठिकाणी पार पाडताना पाहायला मिळत आहेत। आपण जर प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती आनंद बघितला तर तो अनेकांना एक संधी हवी असते भगवा फेटा परिधान करून नटून खरं तर नऊवारी साडी परिधान करून योग शोधत असतात आणि तोच संधी जी आहे ती उपलब्ध करून दिलेली आहे। पुढारी न्यूज असू देत, कस्तुरी क्लब असू देत, दैनिक पुढारी असू देत, या सगळ्यांच्या माध्यमातून खरं तर या रॅलीचं आयोजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे आणि तिसऱ्या वर्षी सुद्धा याला उदंड असा प्रतिसाद त्या महिलांनी दिलेला आहे। प्रत्येक जणच आपापल्या दुचाकी घेऊन या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत। प्रत्येकाच्या
डोक्यावरती आपण बघितलं तर भगवा फेटा पाहायला मिळतो आणि त्या फेट्या सोबतच अनेकांच्या नाकामध्ये नथ देखील पाहायला मिळते, जी पारंपरिक खरं तर पेहरावाचा एक भाग आपल्या आहे आणि तीच नथ देखील अनेकांच्या नाकामध्ये देखील पाहायला मिळते। असा सुंदर पेहराव करून या सगळ्या महिला ज्या आहेत त्या कोल्हापुरातल्या या रॅलीमध्ये सहभागी झालेल्या आहेत आणि आता देखील पाहतोय एक कोल्हापुरातल्या उड्डाणपूल या ठिकाणी आपण सध्या उभा आहे आणि त्या ठिकाणचीच ही दृश्य जी आहेत आणि त्या ठिकाणी अतिशय उत्साहात या सगळ्या महिला ज्या आहेत त्या ठिकाणी पाहायला मिळतात। करण नक्कीच शेखर, तू आपल्याशी असाच जोडलेला राहा। वेळोवेळी कोल्हापुरातल्या रॅली संदर्भात आपण अपडेट घेतोय। आता ठाण्यामधली दृश्य आपण पाहणार आहे। हे दृश्य आपण पाहतोय त्या ठिकाणी बाईक रॅलीमध्ये भरभरून असा प्रतिसाद महिलांचा पाहायला मिळतोय। उपस्थिती आहे त्या ठिकाणी भव्य बाईक रॅलीमध्ये महिलांचा जोश आणि जल्लोष पाहायला मिळतोय। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी ठाण्यामधून आपले प्रतिनिधी निकेश शार्दूल आपल्यासोबत जोडलेत। निकेश, गुढीपाडव्याच्या निमित्ताने आज महत्त्वाचा उपक्रम दैनिक पुढारीने राबवला आणि त्याला आता भरभरून असा महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळतोय। काय ताजे अपडेट्स? रॅली नेमकं ठाण्यामध्ये आता कुठपर्यंत आली आहे? मोठा प्रतिसाद जो आहे तो या पुढारी समूह आणि कस्तुरी क्लबच्या माध्यमातून जो आहे तो मिळालेला आपल्याला पाहायला मिळतोय। मोठ्या संख्येने महिला ज्या आहेत ते या बाईक रॅलीमध्ये सहभागी झालेल्या पाहायला मिळत आहेत। खरं तर सकाळी 8 वाजता टिपटॉप प्लाझा या ठिकाणाहून या महिला बाईक रॅलीची सुरुवात झाली होती आणि आता सध्या बाईक रॅली जी आहे ती कॅडबरी जंक्शन या ठिकाणी पोहोचलेली आहे। पारंपरिक वेशभूषेमध्ये या सर्व महिला ज्या आहेत त्या बाईक रॅलीमध्ये सहभागी झालेल्या आहेत। भगव्या रंगाचा फेटा घालून ह्या महिला ज्या आहेत ते या रॅलीमध्ये सहभागी झालेल्या आहेत आणि याच रॅलीच्या माध्यमातून विविध सामाजिक संदेश देण्याचं काम जे आहे ते या महिलांनी केलेलं आहे। विविध महिलांच्या संघटना या संपूर्ण बाईक रॅलीमध्ये सहभागी झालेल्या आहेत। पारंपरिक वेशभूषा, नाकात नथ, भगव्या पेठा घालून जे आहेत ते या सर्व महिला ज्या आहेत ते बाईक रॅलीमध्ये सहभागी झाल्या आहेत। आता काही वेळातच ही संपूर्ण बाईक रॅली जी आहे ते ज्या ठिकाणाहून सुरुवात झालेली त्या ठिकाणाहून त्याच ठिकाणी टिपटॉप प्लाझा या ठिकाणी पोहोचणार आहे आणि ही बाईक रॅली संपल्याच्या नंतर टिपटॉप प्लाझा या ठिकाणी महिलांचे विविध कार्यक्रमाचं आयोजन देखील करण्यात आलेलं आहे। पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम देखील जो आहे तो या ठिकाणी होणार आहे। गेल्या 3 वर्षापासून मोठ्या संख्येने या महिला जे आहेत ते या ठिकाणी या बाईक रॅलीमध्ये सहभागी होत राहतात। महिलांच्या रोजच्या धकाधकीच्या जीवनाच्या मध्ये एक वेगळा अनुभव जो आहे तो पुढारीच्या माध्यमातून दरवर्षी या महिलांना मिळतो। त्यामुळे अतिशय उत्साह जो आहे तो या महिलांच्या चेहऱ्यावरती जो आहे तो पाहायला मिळतो। दरवर्षीप्रमाणे यंदा देखील चांगला आणि मोठा प्रतिसाद जो आहे तो या बाईक रॅलीच्या माध्यमातून महिलांमध्ये पाहायला मिळतोय। आता ही बाईक रॅली जी आहे ती थोड्याच वेळा टिपटॉप प्लाझा या ठिकाणी पोहोचणार आहे आणि विविध महिलांच्या कार्यक्रमाचं देखील ज्या ठिकाणी आयोजन केलेलं आहे तो कार्यक्रम देखील सोहळा देखील पार पडणार आहे। नक्कीच निकेश, या संदर्भात तुझ्याकडून ताजे अपडेट घेत राहू। तुर्तास तू जोडलेला राहा। या संदर्भात पुण्यामध्ये नेमकं रॅलीला कशा प्रकारचा प्रतिसाद आहे त्या संदर्भात अपडेट घेण्यासाठी आपले प्रतिनिधी बालाजी पोद्दारकडे मी जाणार आहे। बालाजी, पुण्यामध्ये रॅली नेमक्या आता कुठपर्यंत पोहोचलेली आहे? पुण्यामध्ये कसा प्रतिसाद पाहायला मिळतोय? प्रतिसाद पाहायला मिळतो ही रॅली आता जास्ती चौथामध्ये पोहोचलेली आहे आणि जय श्रीरामच्या घोषणा, जय शिवाजीच्या घोषणाचा या सगळ्या महिला ज्या मोठ्या उत्साहामध्ये रॅलीत सहभागी झालेल्या आहेत। बुलेटवर आलेले आहेत, टू व्हीलरचे आलेले आहेत, वेगवेगळ्या वेशभूषेमध्ये परिधान करून आलेले आहेत आणि एक जोश उत्साह जो आहे तो दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पुढारीने आयोजित केले बाईक रॅलीमध्ये पाहायला मिळतं। विविध तरुणी आहेत, ज्येष्ठ महिला आहेत आणि सगळ्याच महिलांमध्ये उत्साह आहे, गुढीपाडव्याचा आनंद आहे आणि तो आनंद जो आहे तो आता आपल्याला पाहायला मिळतोय। आता साधारणपणे शास्त्री नगर रॅलीच्या सूचना एकदा पुढारी ऑफिसच्या दिशेने जाणार आहे आणि पुन्हा एकदा मोठा उत्साह जो आहे तो पाहायला मिळतो। नक्कीच बालाजी, खरं तर आपण पाहतोय भरभरून असा प्रतिसाद महिलांचा त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे। हातामध्ये झेंडे घेऊन, भगवे फेटे बांधून या ठिकाणी आता महिलांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद पाहायला मिळतो। ही तिन्ही दृश्य आपण पाहतोय। कोल्हापूर, पुणे आणि ठाण्यामध्ये भव्य अशा या बाईक रॅलीसाठी महिलांचा प्रतिसाद पाहायला मिळतोय। महिलांचा जोश आणि उत्साह या ठिकाणी पाहायला मिळतोय। काही महिलांनी बुलेट सुद्धा घेऊन बुलेटवारी या रॅलीमध्ये केलेली आहे। पुणे, कोल्हापूर, सांगली, नगर आणि ठाण्यातून ह्या रॅलीला भरभरून असा प्रतिसाद आहे। दैनिक पुढारी यांच्या माध्यमातून पुढारी कस्तुरी क्लबतर्फे महिलांची भव्य बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्याला आता
भरभरून असा प्रतिसाद पाहायला मिळत आहे, त्याची दृश्य आपण पाहतोय। महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे। कोल्हापुरातली दृश्य आपण पाहतोय, त्या ठिकाणी भरभरून असा महिलांचा प्रतिसाद पाहायला मिळतो। हे पुण्यातली आपण दृश्य पाहतो, त्या ठिकाणी काही संदेश देणाऱ्या हातामध्ये पाट्या घेऊन सुद्धा महिलांनी या रॅलीमध्ये सहभाग घेतलेला आहे। प्रत्येक वेळी काहीतरी संदेश या रॅलीच्या माध्यमातून दिला जातो। ही दृश्य आपण पाहतो, ही दृश्य आहेत पुण्यातील दृश्य आहेत। पुण्यामध्ये गुढीपाडव्याच्या निमित्ताने आज दैनिक पुढारीच्या माध्यमातून भव्य बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे। पुण्यातली दृश्य पाहतोय, पुण्यामध्ये महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात या बाईक रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी पाहायला मिळाली आहे। काही मुलांनी हातामध्ये काही संदेशाच्या पाट्या घेऊन या बाईक रॅलीमध्ये उपस्थिती लावलेली आहे। पुण्यातली दृश्य आपण पाहतोय, भरभरून असा प्रतिसाद त्या ठिकाणी आता या बाईक रॅलीला पाहायला मिळत आहे। महिलांमध्ये जोश आणि उत्साह या बाईक रॅलीमध्ये पाहायला मिळत आहे। पुणे, कोल्हापूर, सांगली, नगर आणि ठाण्यात ही रॅली निघाल्या, त्यातली ही दृश्य आपण पाहतोय। कोल्हापूर, पुणे आणि ठाण्यातली दृश्य आपण पाहतोय। महिलांनी या भव्य अशा बाईक रॅलीला उत्स्फूर्त अशी प्रतिसाद सुद्धा दिलेला आहे। काही महिलांनी यामध्ये बुलेट वारी सुद्धा केलेली आहे। बुलेट गाडी घेऊन सुद्धा त्या ठिकाणी महिलांनी या बाईक रॅलीमध्ये उपस्थिती लावलेली आहे। हातामध्ये झेंडे आहेत, भगवा फेटा परिधान करून त्या ठिकाणी महिलांनी या रॅलीमध्ये उपस्थिती लावलेली आहे। तर काही महिलांनी आपल्या हातामध्ये काही महत्त्वाच्या अशा संदेश देणाऱ्या पाट्या घेऊन सुद्धा यामध्ये आता उपस्थिती लावली आहे। या बाईक रॅलीमध्ये त्यांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद पाहायला मिळतोय। पुढारी कस्तुरी क्लबतर्फे महिलांची भव्य अशी बाईक रॅली काढण्यात आलेली आहे। त्या भव्य अशा बाईक रॅलीला आता महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळतोय। तिन्ही शहरातली दृश्य आपण वेळोवेळी त्या संदर्भातले ताजे अपडेट घेतोय। कोल्हापूर, पुणे आणि ठाण्यातली दृश्य आपण पाहतोय। बाईक रॅलीमध्ये खरं तर उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळतोय। घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली। छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयघोषाच्या घोषणा सुद्धा यावेळी या बाईक रॅलीमध्ये दिल्या जातात। सांगलीमध्ये सुद्धा भव्य अशी बाईक रॅली निघालेली आहे। त्या ठिकाणच्या बाईक रॅली संदर्भातला आढावा घेतला आपले प्रतिनिधी स्वप्नील पाटील यांनी। पाहूया। तर गुढीपाडव्यानिमित्त दैनिक पुढारीचा हा उपक्रम आहे। या उपक्रमाला भरभरून असा प्रतिसाद पाहायला मिळाला आहे। पुणे, कोल्हापूर, सांगली, नगर, ठाणे या शहरांमध्ये भव्य अशी बाईक रॅली निघालेली आहे। या रॅलीचं वैशिष्ट्य म्हणजे या रॅलीमध्ये खरं तर हातामध्ये काही संदेशाच्या पाट्यासुद्धा घेऊन त्या ठिकाणी महिलांनी उपस्थिती लावलेली आहे। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी कोल्हापूरमधून शेखर पाटील आपल्यासोबत जोडलेत। मी शेखरकडे जाणार आहे। शेखर, काही मिनिटापूर्वीच संवादादरम्यान तू काही दृश्य दाखवलेत। महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे। भगवे फेटे परिधान करून महिलांची उपस्थिती आहे। काही महिला या ठिकाणी घोषणाबाजी सुद्धा करत आहेत। काय सध्या सुरू आहे या रॅलीमध्ये? बरोबर आहे, कोल्हापूरच्या शिवाजी युनिव्हर्सिटी रोड या ठिकाणी रॅली जी आहे ती पोहोचलेली आहे। भव्य दिव्य रॅली खरं आपल्याला म्हणावं लागेल, कारण या रॅलीचं शेवटचं चौक देखील आपल्याला पाहायला मिळणार नाही। एवढ्या मोठ्या प्रमाणात महिला ज्या आहेत त्या या रॅलीमध्ये सहभागी झालेल्या आहेत। आपण जर बघितलं तर यावर्षी पांढरे खरं तर कुर्ते परिधान करून आणि डोक्यावरती हा आपल्या पुढारी न्यूज आणि दैनिक पुढारीचा मानाचा फेटा जो आहे तो भगवा त्या ठिकाणी प्रत्येक महिलेला बांधण्यात आलेला आहे आणि त्या सगळ्या सजून खरं तर आजच्या या रॅलीमध्ये आलेल्या आहेत। कोल्हापुरातल्या शिवाजी युनिव्हर्सिटी रोडवरती सध्या आपण आहोत आणि या रॅली जी आहे ती या ठिकाणी येऊन पोहोचलेली आहे। इथून पुढं आता सायबर चौक करून पुढं राजारामपुरी मार्गे ही रॅली जी आहे ती पुन्हा एकदा दसरा चौककडे जाणार आहे आणि रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात महिलांनी सहभाग नोंदवलेला आहे। खरं तर गुढीपाडव्याच्या निमित्तानं अनेक महिलांची खरं तर इच्छा असते की आपण अशा पद्धतीनं फेटे परिधान करून, नऊवारी साडी परिधान करून आणि अशा पद्धतीने या रॅलीमध्ये जावं आणि त्या ठिकाणी आपली देखील उपस्थिती लावे आणि म्हणूनच मोठ्या प्रमाणात सगळ्याच महिलांनी जे आहे ते नाव नोंदणी केली होती आणि गतवर्षी आपण बघितली होती दृश्य, तर वर्षीपेक्षा प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रतिसाद जो आहे तो या वर्षीच्या रॅलीमध्ये महिलांचा आहे आणि आता देखील आपण जी सगळी दृश्य पाहतोय अनेक महिला ज्या आहेत ते या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत, रॅलीमध्ये आहेत आणि ती रॅली
कोल्हापुरातल्या शिवाजी युनिव्हर्सिटी रोड या ठिकाणी येऊन पोहोचलेली आहे आणि तिथून आता पुन्हा ही रॅली जी आहे ती सायबर चौक या ठिकाणी जाणार आहे. आता जर बघितलं तर या ठिकाणी फोटो सेशनसाठी ही रॅली जी आहे ती थांबवण्यात आलेली आहे. मात्र याचीच भव्य दिव्यता जी आहे ती दाखवण्यात यावी म्हणूनच या ठिकाणी या सर्वांना थांबवण्यात आलेल्या आहे. मात्र आपण हा सगळ्यांचा उत्साह पाहतोय. मोठ्या प्रमाणात ह्या सगळ्या नक्कीच. महिला रॅलीमध्ये सहभागी होताना दिसत आहेत आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती देखील एक वेगळा आनंद आहे. दरवर्षी एक वेगळा संदेश घेऊन या सगळ्या महिला रॅलीमध्ये सहभाग घेत असतात. नक्कीच शेखर, सुद्धा या रॅली पाणी संदर्भातले अपडेट घेण्यासाठी वेळोवेळी आपल्याकडून अपडेट घेत राहू. आपल्याकडे पुन्हा येणार आहे. तुर्तास खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी. प्रतिसाद तर दिलेला आहे. सहभाग जो आहे तो सांगलीमध्ये सुद्धा महिलांच्या या भव्य अशा बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्या ठिकाणाहून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी स्वप्नील पाटील यांनी. पाहूयात. दैनिक पुढारी आणि कस्तुरी क्लबच्या वतीने सांगलीमध्ये महिलांच्या भव्य बाईक रॅलीला काही वेळा सुरुवात होणार आहे. या ठिकाणी या बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. दिल्ली येथे राजपथावरती जे लेझिम पथक सहभागी झालं होतं ते लेझिम पथक या सांगलीतील महिलांच्या दैनिक पुढारी वतीने आयोजित करण्यात आलेल्या महिलांच्या भव्य बाईक रॅलीमध्ये सहभागी झालेला आहे. आणि या ठिकाणी अत्यंत उत्स्फूर्तपणे या ठिकाणी जो लेझिमचा डान्स आहे तो आपल्याला पाहावयास मिळतोय. हेच ते पथक आहे, सांगलीतील पथक आहे आणि हे पथक दिल्ली येथे झालेल्या राजपथावरती सहभागी झालं होतं आणि हेच पथक आता सांगलीमध्ये देखील सहभागी झाल्याचं पाहावयास मिळते. आपण जर पाहिलं तर या ठिकाणी या बाईक रॅलीमध्ये मोठ्या संख्येने महिला सहभागी झालेल्या आहेत. पारंपरिक वेशभूषेसह या ठिकाणी फेटा, नाकात नथ आणि नऊवारी साडी नेसून या ठिकाणी महिला मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या आहेत. या ठिकाणी अवघ्या काही वेळामध्ये सांगलीतून दैनिक पुढारी आणि कस्तुरी क्लबच्या वतीने आयोजन करण्यात आलेल्या महिलांच्या भव्य बाईक रॅलीला सुरुवात होईल. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर मोठ्या संख्येने ज्या महिला आहेत त्या सहभागी झालेल्या. सेल्फी पॉईंट देखील या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे. लेझिम पथकासह या ठिकाणी ट्रॅफिक पोलीस असतील किंवा RTO पोलीस अधिकारी असतील या देखील ह्याच्यामध्ये या रॅलीमध्ये सहभागी झाले आहेत. आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्तपणे असे या रॅलीला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाल्याचं पाहावयास मिळते. आणि अवघ्या काही वेळामध्ये आता ही रॅली सांगलीतून सुरू होईल. सांगलीतील राजवाडा चौक, त्यानंतर सांगली शहर बस स्थानक, त्यानंतर पुष्पराज चौक, विश्रामबाग चौक, त्यानंतर पुढारी कार्यालयापर्यंत ही रॅली येईल. त्यानंतर या रॅलीची सांगता करण्यात येईल. मोठ्या संख्येने या ठिकाणी जर महिलांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद पाहायला मिळतोय. फेटा, गॉगल यासह पारंपरिक वेशभूषेमध्ये या ठिकाणी मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्याचं आपणास पाहाव्यास मिळते. कॅमेरामॅन योगेशसह स्वप्नील पाटील, पुढारी न्यूज, सांगली. गुढीपाडव्यानिमित्त दैनिक पुढारीच्या या अनोख्या उपक्रमाला राज्यभरातून भरभरून असा प्रतिसाद पाहायला मिळत आहे. पुणे, कोल्हापूर, सांगली, नगर, ठाण्यामध्ये आज भव्य अशी बाईक रॅली निघालेली आहे. या भव्य अशा बाईक रॅलीला आता मोठा प्रतिसाद महिलांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. पुढारी कस्तुरीतर्फे या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. तर या रॅलीला मोठ्या प्रमाणात महिलांची उपस्थिती आहे. महिलांचा जोश आणि उत्साह या ठिकाणी पाहायला मिळत आहे. महिलांनी भगवे फेटे परिधान करत या रॅलीला उपस्थिती लावलेली आहे. त्या ठिकाणी घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयघोषाच्या घोषणासुद्धा या भव्य अशा बाईक रॅलीमध्ये देण्यात आलेल्या आहेत. हातामध्ये काही महत्त्वाचे संदेश देणाऱ्या पाट्या घेऊन सुद्धा महिलांनी या रॅलीमध्ये उपस्थिती लावलेली आहे. या रॅलीच्या माध्यमातून काही महत्त्वाचा संदेश देण्याचा प्रयत्न हा पुन्हा एकदा महिलांच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे. तर यावेळी हे दृश्य आपण पाहतोय. पुढारी न्यूजवरती मोठ्या प्रमाणात महिलांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद पाहायला मिळतो. तर अहिल्यानगरमध्ये सुद्धा भव्य अशी बाईक रॅली निघालेली आहे. त्या ठिकाणाहून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी उमर सय्यद यांनी. पाहूया. पुढारी कस्तुरी क्लबच्या वतीने महिला सक्षमीकरणासाठी अहिल्यानगर मधून भव्य अशी महिलांची बाईक रॅली काढण्यात आली होती. आपल्यासोबत काही महिला आहे, आपण त्यांच्याशी बातचीत करूया. या रॅलीचा मुख्य उद्देश काय होता? आज अहिल्यानगर मधून पुढारी कस्तुरी क्लबच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील महिलांची बाईक रॅली काढण्यात आली. नेमका या मागचा हेतू काय? नमस्कार. महिला जागतिक दिनाच्या निमित्तानं आजची जी रॅली आयोजित करण्यात आलेली आहे. मगाशी बागुल सर खूप छान म्हणाले की 8 मार्चलाच फक्त जागतिक महिला दिन नसावा, तर हा दररोज महिला जागतिक दिन असावा आणि महिला सक्षम असावी, स्वावलंबी असावी आणि तिने निडरपणाने पुढे जावं. तुम लढते रहो, तुम्हारे साथ भगवान है. आणि महिलांनी कोणालाही न घाबरता प्रामाणिकपणे न्यायासाठी, जस्टिससाठी, हक्कासाठी लढलं पाहिजे. हा 3रा वर्ष आहे पुढारी कस्तुरी क्लबचा.
अहिल्यानगर जिल्ह्यासह विविध ठिकाणी महिलांची बाईक रॅली काढण्यात आली. किती महिलांचा यामध्ये सहभाग आहे, महिला सक्षमीकरण असेल, महिला नारी शक्तीचा जागर असेल, यासाठी ही रॅली काढण्यात आली, काय सांगा? मी सर्व महिलांना आधी महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि मी एवढं सांगेल की ह्या निमित्ताने एक संघटन कौशल्य होतं, सगळ्या महिला एकत्रित येतात आणि खूप त्यांना आनंद होतो आणि छान वाटतं. सकाळी सकाळी सगळ्या जणी आल्या, सगळं काम घरातलं करून आणि म्हणजे सगळ्यांना खूप खूप आनंद झाला या कार्यक्रमात येऊन, रॅलीमध्ये येऊन. आपण या ठिकाणी बघू शकतो की अनेक महिलांनी या बाईक रॅलीमध्ये आपला जे आहे तर सहभाग नोंदवला होता. वेशभूषा करून, डोक्यावरती पगडी परिधान करून, फेटे बांधून या ठिकाणी सर्व महिला उपस्थित आहेत. आपण यांच्याशी बातचीत करूया. किती महिलांचा सहभाग आहे या रॅलीमध्ये, काय सांगा? खूप साऱ्या महिलांचा सहभाग आहे आणि मी इथं प्रथमच भाग घेते आणि मला खूप म्हणजे आवडतं असं भाग घ्यायला आणि मी फक्त हे संदेश देते की भारत माता की जय. नक्कीच तिसरा वर्ष आहे या बाईक रॅलीचा. अनेक महिला यामध्ये सहभागी होतात. विशेष म्हणजे महिला सक्षमीकरणासाठी ही बाईक रॅली आयोजित करण्यात येते, काय सांगा? महिला दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. या रॅलीमध्ये अनेक महिला सहभागी झालेल्या आहे आणि महिलांचं सक्षमीकरण व्हावे ह्यासाठी ही रॅली काढलेली आहे. नक्कीच आपण बघितलं या ठिकाणी अनेक अशा महिला आहेत की ज्यांनी या रॅलीमध्ये सहभाग घेतला होता. अहिल्यानगर शहराच्या मुख्य जे मार्गावरून जी ही रॅली काढण्यात आली होती. अनेक महिला आपण या ठिकाणी पाहू शकतो की ज्यांनी यामध्ये सहभाग घेतला होता. काय सांगाल, आज अनेक महिलांनी या बाईक रॅलीमध्ये सहभाग नोंदवलाय? सर्वात आधी महिला दिनाच्या शुभेच्छा. मी जीवनलता पोखरणा. ही तिसरं वर्ष आहे आणि प्रत्येक वेळा आम्ही सकाळी उठून इथे येतो. आनंद हा आहे की स्वावलंबन हा एक प्रकार आहे आणि गाडी चालवणं आणि बाईक चालवणे, बाईक जरी म्हटलं, टू व्हीलर म्हटलं, फोर व्हीलर म्हटलं, तरी पण याच्यामध्ये एक वेगळा कॉन्फिडन्स असतो आणि त्याच्यामध्ये हा मानाचा तुरा ज्याला आपण म्हणू शकतो की फेटा बांधल्याने स्वतःमध्ये एक वेगळा कॉन्फिडन्स असतो आणि एकदम आनंददायी असं हा वातावरण असतं. 100 लोकांपेक्षा जास्त या लोकांमध्ये भाग घेतलेला आहे. परंतु जिथे जिथे आम्ही या गाडीवरनं आम्ही फिरतो तिथे तिथे सगळे जण अगदी स्वाभिमानाने आम्हाला बघत असतात. त्याचा वेगळा आनंद आम्हाला मिळतो. खूप चांगला प्रतिसाद मिळालाय महिलांचा या कार्यक्रमाला. खरंच खूप खूप धन्यवाद पुढारीचे. तर नक्कीच आपण बघितलं की अहिल्यानगर शहराच्या मुख्य मार्गावरून ही बाईक रॅली. हे दृश्य आहेत कोल्हापूरमधली गुढीपाडव्याच्या निमित्त दैनिक पुढारीच्या अनोख्या अशा उपक्रमाला भरभरून प्रतिसाद महिलांचा त्या ठिकाणी पाहायला मिळाला. कोल्हापुरातली ही रॅली, हे दृश्य आपण पाहतोय.